आता मी पर्पलवरनं माझं पार्सल आलेलं आहे. तर ते पार्सलवाला काय म्हणलं माहिती आहे का, की अशा जंगलामध्ये याच्यानंतरला मी पार्सल आणणार नाही तुमचं. तर असं म्हणलं जाऊ दे, याच्यानंतरला त्याच्यावर काही ऑर्डर टाकायचीच नाही. आता ही फर्स्ट आणि लास्ट ऑर्डर होती. आणि त्याचबरोबर आता ते वॉशिंग मशीनसाठी पण मेकॅनिक येत आहे. त्याला 2 तारखेला कंप्लेंट टाकली होती. तर आज तारीख किती आहे? तारीख किती आहे वॉस? 5 तारखेला यायला बिचारा. असं आहे बघा आमच्याकडं, काय करावं. होय हो. आपल्याकडं म्हणलं पार्सलवाला मला काय म्हणलं माहिती आहे का, इकडे बघा ना. पार्सलवाला काय म्हणे, याच्यानंतर तुमची ऑर्डर अजिबात आणली जाणार नाही. हा ना. आणि तिथं तर असं देतात की प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला प्रोडक्ट डिलिव्हरी होईल. हा चालेल, कॉल करते मी त्याला आता. आणि आपण ह्या पार्सलचं अनबॉक्सिंग करूया आधी. तर काय आहे बघू त्याच्यात, काय मागवलंय. तर मला कातर द्या की जरा थोडी, प्लीज प्लीज रिक्वेस्ट. प्लीज कॅमेरा चालू आहे, प्लीज रिक्वेस्ट, प्लीज व्हिडिओ चालू आहे. बाई ते चालशेली हा जरासं कधी काही काम सांगितलं की खडूस आहे नवरा माझा. डिडिंग डिडिंग डिडिंग. नाक नका कापू माझं. पार्सल कापायचंय आपल्याला, पार्सल ओपनिंग करायची. काय याच्यात मोस्ट व्हायरल प्रोडक्ट आहे मी मागवलेलं. मी पण म्हणलं चला बघावं, म्हणलं एवढं व्हायरल आहे इंस्टाग्रामवरती, तर आपण पण पाहावं म्हणलं याचं नेमकं हाय तरी काय. आणि लगेच मग मी तुम्हाला ती यूज पण करून दाखवणार आहे. ओ निघणं झालं हे मला. दिवाना पण आवाज लय भारी आहे आपलं लता मंगेशकर सारखं. लता मंगेशकर आमच्या गावाकडच्याच आहेत, कमलनगरच्या. माझ्या गावाकडचे आहेत, माझ्या गावाकडच्या. येले भाई किती पॅक केलं याला. हे तर काय पहिले तरी प्रोडक्टचं डिटेल्स दिलेलं आहे चिट्टी. चिट्टी आई है चिट्टी आई है, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आई है. कागद आल्यात असले पुट्टे. अण्णाला एकदा असं चालतं नाही डाकवरून. माझ्या मोठ्या भावाला असंच पार्सल मधून गिफ्ट आले म्हणून आलं होतं एकदा. ये रिकामा खोका है. अब ये प्रोडक्ट है, इसके अंदर है प्रोडक्ट. मोस्ट व्हायरल प्रोडक्ट आहे हे. दिसलाले का असं केल्याने दिसते वाटतं, उलट्या तिलट्या काय दिसायले का. मेकअप किट. लय मेकअप करून पालतो उतानी होता बाबा आता आम्ही, काय सांगा. है की ना. तुम्हाला मी मेकअप केलेली आवडते की नाही. सिम सिम काय बघ. आई 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 माझी मम्मी तर आई आईच आता. काही येड्याचा बाजार आहे. निघलं 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 निघलं. का करा, आम्ही खेड्यातले लोक, सिटीतले नाही बाई. या पालटी असं काढायचं तर असं काढलेलं. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे.
प्रायमर आहे, बीबी क्रीम आहे आणि सेटिंग स्प्रे आहे, सोबत लिपस्टिक आहे. हाव ना, लिपस्टिक 2-2 आहेत वाटायले मस्त पैकी. अबे निघ, अबे निघ निघ निघ. आओ, लिपस्टिक आहे, लिपस्टिक, लिपस्टिक आहे, लिपस्टिक. लाली है, लाली कस देखेंगे. ये क्या है, ब्लश आहे. हे सगळ्यात शेवटी लावतात, मला माहिती नाही कसं लावतात. आधी सुरुवातीला प्रायमर लावतात. हे बघा प्रायमर. थोबड़े को लगाने का, मेकअप करके देखने का. लिपस्टिक सगळ्यात लास्टला लावतात, पण मग मी आधी लावून बघितले, मला दमच पडे ना कुण्या बी गोष्टीचा. स्मूथ लागलेले याच्याने स्किन, मोमो लागलेले, मोमो लागलेले. त्याच्यानंतरला हे लावतात बेबी क्रीम. करून बघायचा. लगा डाला तो लाइफ चिंगा लाला. बैलेच बघ पडली तर. आम्ही हातानच लावतो बाबा असलं फाउंडेशन. मस्त मेकअपचा कोर्स करावा लागणार आहे आता. तयार झाले यार, चेहऱ्याला सुक्कर आली माझ्या, कारण माझी डस्की स्किन आहे. कॉम्पॅक्ट पावडर अवघड आहे. हे माझे ओपन पोर्स जास्त होते तर ते पण कमीच झाले, म्हणजे दिसत नाही येत आता. नाही काय काम आहे. काजळ, मला काजळ अजिबात सूट करना, पण आता काय माहिती कसं दिसते तर. हे काजळ भारीच आहे. एका स्ट्रोक मध्ये लागलं पाहिजे काजळ, असं पाहिजे. आता येते मस्करा सगळ्यात शेवटी. बरं झालं मस्करा माझ्याकडे संपलेला होता. उसके बाद ब्लश लगाएंगे हम लोग.
मी ब्लश कधीच यूज नाही केलेलं, पण बघू आता. हे असं हे ब्लश. हे प्रोडक्ट आहे. जर ह्या प्रोडक्टची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये PP असा टाईप करा, तर तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि खूप स्वस्तात मस्त आहे. खूप एवढे छान प्रोडक्ट आहेत. खरंच मेकअप खूप छान झालेला आहे. तर तुम्ही खरं सांगा कसं दिसलाय. लईच कडू हो बाबा तुम्ही. अहो ते आज पोहोचायला वेळ आहे. ते कॅम्ब्रिज चौकात आहे. एवढी टिकली लावा की. मी देते ना माझा. टिकली तर काढून लावा. लय 2 जीवावर लग्नच कशाला केलं काय माहिती. पुढे आलं म्हणलं ते. तुम्ही पहिले सांगा मेकअप छान दिसतोय का. इकडे बघून सांगा. हो या नख नाही, मी कालच नख काढला. आज माझ्या हातात टिकली. राहू दे रणकीच. अरे तर नख मी कालच काढले का ताई. टिकली बी एवढीशीच आहे. केवढी आहे. तुम्ही एवढीशी आहात त्याच्यामुळे टिकली बी तेवढीशीच आहे. कागद कसं निघालं निघालं का नाही. कागद अर्धच निघालं म्हणता का मग मला. हात हात तिच्या मनात नाही, पण नंतर बघू आपण. व्हिडिओ मी थोडं 5 मिनिटं काम आहे, व्यक्तीला घेऊन येलो, मग नंतर बघू आपण. बाय. फायनली ते TCL कंपनीचे आले होते रिपेअर करणारे. आणि बापरे, ते ज्या दिवशी आले 2 तारखेला कंप्लेंट केली होती आणि आले 5 तारखेला. आल्याच्या नंतरला त्याने ते मशीन पण एवढी छान चालली की कुठलाच प्रॉब्लेम आला नाही किंवा एरर जो येत होता तो एरर पण आला नाही. इतकी ती मशीन खडूस आहे ना. आम्ही किती वेळचं मग त्यांनी टेस्टिंग घेतली त्या मशीनची, सगळं काही केलं. 2 वेळेस चालू केली, पुन्हा कपडे पण लावून बघितलं, सगळं केलं, काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि 2 दिवस आम्ही घरी लावू लागलो तर तेव्हा एरर येत होतं. E1चं काहीतरी एरर दाखवत होतं. मशीन व्यवस्थित चालत नव्हती. तर ही मशीन अशी आहे, तिला रिपेअर करायला तिच्या कंपनीचा माणूस आले कितीही पलटी खाल्ली. तर अशा प्रकारे गेला माझा दिवस. आणि तुम्हाला प्रोडक्ट कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा.